नमस्कार. आमचे गुरुजी होते. गुरुजींचं नाव श्रीनिवास कुलकर्णी. अक्षरशः आम्ही गुरुजींची वाट बघायचो. हे लठ्ठ होते, भले मोठे, उंच आणि लठ्ठच्या लठ्ठ. गुरुजी अतिशय प्रेमळ होते. मला तर वाटतंय प्रेमळपणा भरल्यामुळं ते लठ्ठ होते असतील असंच आम्ही म्हणायचो. मग आम्ही त्यांना कुलकर्णी गुरुजी म्हणत नव्हतो, लठ्ठ गुरुजी. काय म्हणायचो? लठ्ठ गुरुजी. सगळ्यांचे लाडके गुरुजी. 5वी ते 7वीपर्यंत आमचे क्लास टीचर होते. गुरुजी आले वर्गात की प्रत्येकाला एक धपाटा द्यायचे. तो इतका धपाटा मायेचा असायचा की मग एकाला धपाटा दिला की दुसरे म्हणायचे गुरुजी मला. तिसरा जायचा गुरुजी मला. प्रत्येकाने त्यांच्यासमोर पाठ करायची. वर्गातली 30 मुलं आम्ही पाठ करून उभं राहायचो. मग गुरुजी आपल्या चांगल्या मऊशार मोठ्या गलेलठ्ठ हाताने प्रत्येकाला एक धपाटा द्यायचा. तो इतका धपाटा मायाळू होता की आयुष्यभर ती माया पुरून उरली असं मला म्हणायचं आहे. इतका. पण प्रत्येकाला धपाटा पाहिजेच होता. त्याला का दिला, मला का नाही, हे असायचं. इतकी माया करायची गुरुजी. मग गुरुजी आले की गुरुजींचा पहिला तास हजेरी झाली की मग प्रत्येकाला बसायला सांगून मग वाचन घ्यायचे गुरुजी. छान वाचायचं. झालं की मग गुरुजी शिकवायला उभे राहायचे. गुरुजी शिकवायला उभे राहिले की काय म्हणायचे माहिती आहे काय? हां, सगळ्यांनी इकडे कान टाका. सगळ्यांनी कान टाका म्हटलं की सगळे आम्ही असे बसायचो आणि हे कान असे धरून गुरुजींच्याकडे टाकायचे. सगळ्यांनी टाकलात कान. गुरुजी ह्यानं टाकला नाही बघा. मग तो काय करायचा? आपला कान घ्यायचा, असं टाकायचा. आता इकडे कान टाका म्हणजे काय? तर इकडे लक्ष द्या. गुरुजींचा शब्द. सगळ्यांनी कान टाका म्हटलं की गुरुजींच्याकडे कान टाकायचे, म्हणजे गुरुजींच्याकडे लक्ष द्यायचं. गुरुजी इतकं छान शिकवायचे. मग काय करायचे? पहिल्यांदा ज्या इंग्रजी कविता शिकवलेल्या असायचे त्या छान खड्या आवाजात आपण पण म्हणायचे आणि आम्हाला पण म्हणायला लावायचे. शाळा दणदणून निघायची त्यांनी. पण अख्ख्या शाळेमध्ये इंग्रजी शिकवणारे हे एकच गुरुजी होते. छान इंग्रजी शिकवायचे. जे काही इंग्रजी थोडंफार येत असेल ना आज, ते त्या गुरुजींच्यामुळं. गुरुजींनी खूप छान शिकवलं. गणित आणि इंग्रजी. खूप मायाळू होते, खूप प्रेमळ होते. गुरुजींची आठवण येते. गुरुजींचा धपाटा अजूनही पाठीवर आहे असं वाटतंय. काही गुरुजींचे पायावर वळ उठले, काठीचे वळ उठले, ते तर आहेच. पण या गुरुजींचा मायेचा धपाटासुद्धा तेवढाच पाठीवर उठलेला आहे आणि तो शेवटपर्यंत राहणार आहे. आणि गुरुजींचं ते कान टाका हे प्रकरण, त्यामुळे अजूनही कान टाकावेशी वाटतात. एकाग्रता वाढवण्याचं ते मजेशीर अशी गोष्ट ती. त्यामुळं गुरुजी आम्ही कान टाकतोय. आज गुरुजी नाही आहेत, पण गुरुजी आठवणीत आहेत. गुरुजी संपलेले नाही आहेत. गुरुजी अगदी मनात आहेत. असे हे कुलकर्णी गुरुजी अजूनही आठवतात. त्यांचा तो भला मोठा देह, छान अगदी गोल गरगरीत चेहरा आणि मायावळी स्वभाव. खूप गुरुजी प्रेम करायचे मुलांवर. असे गुरुजी वाटले आणि असे गुरुजी भेटले, हे आमचं भाग्य म्हणायचं. खूप खूप धन्यवाद.